तर नमस्कार मंडळी, हे पहा मी शिवायला बसले ब्लाऊज आणि माझा भाऊ म्हणतोय मम्मी थांब. मला काय रे म्हणतो, 2-3 दिवस झाले लस्सी आणून ठेवली होती, काल का काय खाल्ली त्यांना म्हणलं खाऊन घ्या, तर ते म्हणते नाही ना तू खाय. आता प्यायचा होता चहा, पण त्याला लस्सी खायची आहे. आता टाइम किती झालाय पहा, त्याला म्हणलं चहा ठेवायचं तर लस्सी मी बॉटल घालते. एका गिरायकाचे ब्लाऊज होते 2-3, एक शिवलं मी आणि 2 राहिले, तर म्हणलं शिवून घ्यावा, कारण की त्या मावशीला पुढं गावाला जायचंय, तर तिला म्हणलं उद्या देते मी. आज काय माझा भाऊ मीच घरी आहे, माझी बाई आणि तिचे पप्पा गेलेत लग्नाला. तर आता बराच वेळ झाला ते काय आले नाहीत. आज फोन केला होता तर म्हणे उन्हामुळं थांबलो तिथं, तर म्हणलं लवकर या, कारण की बरंच लांब यायचंय ना, त्याच्यामुळं. पहा शिवायच्या आधी ना ते लस्सी माझ्या भाऊला म्हणलं तूच खाय, पण त्याचं चाललं मम्मी तू थोडीशी खाय. थोडीशी खाते कारण की मला ना चहा घ्यायचा आहे. मला काही एवढी हे नसते, मी यांच्यासाठीच आणली होती या लेकरांसाठी. तर जाते त्याच्यात टाक. तर हे पहा फ्रीजर मध्ये ठेवली, ती झाली दगडासारखी. आता वरती काढून ठेवली, त्यावरती नॉर्मल झाली आहे बा. तर हे पहा काळं ना जर शिवायला जड जातं, कारण की मला पण एवढं काही दिसत नाही, नंबर वाढल्यामुळं ना. हे एक शिवलं आणि हे काळं आणि हे गुलाबी राहिलेलं आहे, तर म्हटलं हे शिवा आणि देऊन टाकावा, कारण की ते आजीचं लय चाललंय बाई दी. आणि मूळ म्हणजे त्याच्यात बटणं नव्हते, बटणं आणले आम्ही त्या दिवशी, आणि बटणं त्याला काळजी करावं लागते. मला ते मशीनवर काळजी जमत नाही, त्याच्यामुळे हाताने करावं लागते. मला लय कंटाळा येतो ते काळजी बनवायचं. पण आता काय काही म्हाताऱ्या बायांना एवढं हे नाही होत काही. म्हाताऱ्या काय पण चांगल्या बायांना आलं बटण्याची सवय, ते खूप नाही आवडत त्यांना. त्याच्यामुळं आता हे तिन्ही पण ब्लाऊजला हुक काळजी करावं लागतील आणि मग बटणं लावावं लागतील. तर मी ते एक रात्री नाही परवा शिवलं मी ते, आणि त्या दिवशी मॅडमचं ब्लाऊज शिवलंय मी, पण ते काय दाखवायचं लक्षातच नाही, रात्री शिवलं. तर हे 3 शिवायचे आणि द्यायचे ब्लाऊज. तर मी घेते ब्लाऊज शिवून, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.